रोटी घाटाला तुकाराम महाराजांचा रथ काढण्यासाठी बैल आहे. तुकाराम महाराजांच्या रथाला रथ काढतात रोटी घाटातून. हे दोन आणि 2024 ला गाडेवाडी ते काळेवाडी ते आळंदी यावर्षी पालखीचा मान मिळाला आहे. पालखीचा मान मागणी 8 लाखाची मागणी आहे यांना. 8 लाखाची हा दोघांना जोड. नमस्कार सर. नमस्कार. नाव सांगा की आपलं. योगेश कमलाकर देशपांडे. आणि आपण कुठून आलाय? राहणार पाटस तालुका दौंड जिल्हा पुणेवरून. हे आपले खिल्लार जातीचे दिसते. खिल्लार जातीची बैल आहेत. हा तरी किती वर्षाचे आहेत? आता वयाचं म्हणण्यापेक्षा हा जाताला जोडलेला आहे आणि हा कडदात करतोय. होय. साधारण 8-9 वर्षाचा आहे. 7.5-8 वर्षाचा आहे. जुळला म्हणजे 8 दात लागले. दात पूर्ण क्लिअर झाले त्याचे. आणि ह्याची कडदात दारा करतोय. होय. प्रदर्शनामध्ये काय विशेष आकर्षण म्हणून आणलंय? म्हणजे रोटी घाटाला तुकाराम महाराजांचा रथ काढण्यासाठी बैल आहे. तुकाराम महाराजांच्या रथाला रथ काढतात रोटी घाटातून. हे दोन. आणि 2024 ला गाडेवाडी ते काळेवाडी ते आळंदी यावर्षी पालखीचा मान मिळाला आहे. पालखीचा मान. ओके ठीक आहे. मग यांचं सर्व रुटीन कशा पद्धतीने असतं? सकाळी आपलं रेग्युलर बैलांसारखं आहे. होय. रोजचा व्यायाम, रानातले कामं, शेतीची कामं करतात. गुरांना खायला आणणं बैलगाडीला. आणि मग आषाढ वारीला मग तुकाराम पालखीसाठी आपण काढतो त्यांना. बाकीच्या आपल्या खिल्लार बैलांपेक्षा या बैलांची उंची पण जास्त दिसते आणि तब्येत पण जास्त. याच्या मागचं कारण काय? काय वेगळं काय असं देता का? टोटली वळूपासून पैदास केलेलं ब्रीड आहे. वळूपासून. हा संकेश्वरातनं खरेदी आहे, कर्नाटक. आणि ह्याचं तब्येतीचं वैशिष्ट्य म्हणजे हे कच्ची आहेत. आणि खुराक काय विशिष्ट वेगळ्या पद्धतीचा खुराक? विशिष्ट खुराक असा काही नाही. रेग्युलर जो आपण बैलांना देतो, हरभरा चुनी, तूर चुनी, मका भरडा, शेंगदाणा पेंड आणि सरकी पेंड, त्याच पद्धतीचा खुराक. बर. आता पालखी आणि वारी जर विषय सोडला तर ह्याच्या माग तुम्हाला फायदा काय? वेगळा हेतू काय? फायदा म्हणण्यापेक्षा याला नाद म्हणायचं. फक्त शौक आणि शौक. हा. मग ह्या आता खच्ची केलं त्यामुळे यांचं काय तुम्ही ब्रीडिंग करू शकत नाही? कर्नाटक मधून आणले होते. संकेश्वराची खरेदी आहे. होय. दोनच आहेत का अजून आहेत आपल्याकडे? बच्चे घरी. कर्नाटकचीच खरेदी आहे ती पण. 21 महिन्याची बच्चे अजून. होय. किती प्रदर्शनामध्ये फिरवलं यांना? हे पहिलंच प्रदर्शन आहे. पहिलंच. काय वाटतंय इथं माणसांना बघून तुम्हाला? बऱ्यापैकी मोठं माप आहे म्हणून जास्त आकर्षण आहे. हा प्रदर्शनात. खरंच खिल्लार पाळण्यासारखी गोष्ट आहे. नाद मारत नाही ना? आपल्या इथं उच्च प्रतीचे इम्पोर्टंट सिमेंट याचे यांना काय मागणी वगैरे झाली का नाही? मागणी 8 लाखाची मागणी आहे यांना. 8 लाखाची. हा. दोघांना जोड. कुठं मागितलं? सकाळीच प्रदर्शनात मागितलंय. होय. 97 देणार नाही. देणार नाही. तसेच उत्तम वंशावळी जातीवंत गीत एकदा वस्तू गेली परत मिळत नाही. किती पैसा लावला तरी. 97 यांना खच्ची का केलं सर? हे कर्नाटक मध्ये स्टाईल आहे. ही लहानपणीच वासराने याला खच्ची म्हणत नाहीत, याला चिकारणं म्हणतात. होय. गाईला खोंड झाल्यानंतर गाईचं पहिलं चेक त्यांना चोळल्यानंतर हे कच्चे होतात लहानपणी. आपोआप. त्यामुळे ही लहानपणापासून हे तब्येत धरून येत. आज सकाळपासून घास खाल्लेला नाहीये पण त्याची तब्येत गुंजून कुठे उतरलेली नाहीये. हे लहानपणी खच्ची करण्याचा फायदा. मग ह्याच जातीचे आणि अशाच पद्धतीचे तुम्ही म्हणला जे कर्नाटक मधून खरेदी, ह्याच पद्धतीचे तुमच्याकडे घरी खोंड आहेत का? 2 खोंड आहेत आता 21 महिन्याची. काल एक पुशेगाव मध्ये यात्रा झाली, त्या पुशेगावची खरेदी एक माझी सेवागिरी यात्रेत. त्या एरियातून. अशा पद्धतीचे जर खोंड तुम्हाला जर शेतकऱ्यांनी जर मागितले किंवा काय तर मिळतील का? हो, देऊ ना आपण खोंड. शेतकऱ्याचा असा हौशी पाहिजे आणि सगळ्यात मोठं नादेक पाहिजे तर हे वस्तू सांभाळू शकतात ते. ठीक. नंबर सांगा तुमचा. माझा नंबर आहे 70 30 37 37 73. ठीक आहे. थँक्यू.